पडलेले 5 आमदार आणि निवडून आलेले 2 आमदार राजळेताई आणि पाचपुते साहेब यांनी सगळ्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शानला पत्र लिहिलं, राज्याच्या नेतृत्वाला पत्र लिहिलं की यांनी आम्हाला पाडायचा प्रयत्न केला आणि पुराव्यानिश्चित सगळ्यांनी ते सगळे दाखले त्या ठिकाणी दिले. समाजकारण करता करता सहकाराची जोड तर होतीच त्याला आणि मग आता राजकारण आणि अर्थात आता सगळा जो प्रवास आपण पाहिला म्हणजे मागच्या वर्षीचा जूनचा जो श्री गणेश कारखान्याचा निकाल असो किंवा बाकीच्या क्रेडिट संस्था असतील, ग्रामपंचायती असतील, या सगळ्या माध्यमातून विवेक कोल्हे पुन्हा एकदा नगरच्या राजकारणाच्या पटलावर एक नाव म्हणून आणि एक युवा नेता म्हणून पुढे आलं. अर्थात तुम्हाला जर सगळ्यात मोठा कुठला संघर्ष आता सध्या कुठला करावा लागतोय तर तो म्हणजे स्वकीय म्हणजे ज्या पक्षातले तुम्ही आहात त्याच पक्षातल्या लोकांचा विरोध आणि त्यांच्या विरुद्ध राजकारण याच्यातच आत्ता तुम्ही कुठे ना कुठेतरी थोडीशी तुमची आपण ससे उलपट म्हणूया. त्याचं कारण असं खरं तर जो राजकारणी असतो त्याला विरोधकांशी राजकारण करण्यात जास्तीत जास्त वेळ द्यावा लागतो. इथे तसं नाहीये. इथं तुमच्या बाबतीत पाहिलं तर शिर्डी म्हणजे राहता म्हणून आपण आणि कोपरगाव म्हणजे विखे विरुद्ध कोल्हे असं आणि आता परत कोल्हेंविरुद्ध काळे असं एक नवीन म्हणजे त्रिकुटीचे पूर्वीपासूनच आहे. तुम्हाला मुळात संघर्ष जो करावा लागतोय तो भाजप ज्या पक्षात आहात त्याच पक्षातल्या विरोधकांमध्ये. तर नेमकं हे कधी सुरू झालं, का हे सुरू झालं नेमकं, का कसं? खरं सांगायचं तर 2013-14च्या आसपास मी 10 वर्ष झाली कोपरगावमध्ये शिक्षण पूर्ण करून गेलो आणि त्यावेळेस पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले. माझ्यासारख्या असंख्य युवकांनी एक आशावादी होऊन की अण्णा हजारेंची चळवळ होती त्याच्यामध्ये मी अण्णा हजारेच्या टोप्या घालून आम्ही कॉलेज जीवनामध्ये खूप रॅलीजमध्ये सहभाग घेतला, भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला आणि त्याचाच भाग म्हणून नवीन सरकार केंद्रात आलं. पार्टी विथ अ डिफरन्स हा त्यावेळेसचा भारतीय जनता पार्टीचा स्लोगन होता आणि खरंच काहीतरी वेगळं करू पाहू इच्छित आहे ह्या भावनेने आम्ही ओढलं गेलो. राजकारणाची ओढ आली आणि मी म्हटल्याप्रमाणे इन्स्टिट्यूशनल लेवलचं राजकारण करत होतो आणि 5 वर्ष आमच्या आई आमदार झाल्या त्या दरम्यान जे काय काम करता आलं त्यांचाही प्रवास महिला मंडळ ते विधिमंडळ म्हणजे ना नगरसेविका होत्या ना जिल्हा परिषद सदस्य होत्या ना काहीच नव्हत्या. पहिलीच आयुष्यातली निवडणूक लढवली आणि त्या आमदार झाल्या आणि अतिशय चांगलं काम त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलं. परंतु त्यांनी तो राजकीय पिंड जपला नाही. आम्हाला वाटलं आमच्या आजोबांच्या काळामधली जी संघर्ष होता विखेंबरोबर तो आता संपुष्टात आलेला आहे. वडिलांनाही 2दा त्यांनी पाडलं, अगदी 2,500 मतांनी एकदा, त्याच्या आधी 1 मतांनी MLCला सुद्धा आम्हाला पराभव विखे पाटलांमुळेच आमचा झाला. तरी आपण म्हटलं की आता तो काळ संपला आणि नवीन काळ चालू झाला की जिथं आपल्याला त्यांच्याशी संघर्ष करायचा नाही आहे. कालांतरानंतर जगातील एकमेव घटना झाली की विरोधी पक्षनेतेच सत्ताधारी पक्षात येऊन मंत्री झाले आणि ते आले. आम्ही स्वागत केलं, सिनियर नेते आहेत. परंतु कुठंतरी कोल्हेताई चांगलं काम करत आहे, यांना भविष्यात 2019मध्ये मंत्रिपद मिळतं का काय, एक महिला आहे, बचत गटाच्या चळवळीत काम केलेलं आहे, अशा भावनेने त्यांना विचार आला आणि जवळपास जिल्ह्यातील सगळेच प्रतिस्पर्धी राम शिंदे असतील, पिचड साहेब असतील, कर्डिले साहेब असतील किंवा आम्ही असू, त्याबरोबर आम्हीच नव्हे पडलेले 5 आमदार आणि निवडून आलेले 2 आमदार राजळेताई आणि पाचपुते साहेब यांनी सगळ्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शानला पत्र लिहिलं, राज्याच्या नेतृत्वाला पत्र लिहिलं की यांनी आम्हाला पाडायचा प्रयत्न केला आणि पुराव्यानिश्चित सगळ्यांनी ते सगळे दाखले त्या ठिकाणी दिले. आणि अशा वेळेस हे सगळी मंडळी त्यावेळेस खरं तर भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयासमोर आंदोलनाच्या पवित्र्यात होते की काही करा पण यांना मंत्रिपद देऊ नका. पण सुदैवाने किंवा दुर्दैवाने त्यावेळेस महाविकास आघाडी तयार झाली आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार काही 2019ला स्थापन झालं नाही. कालांतरानंतर त्यांनी मेव्हणे उभे केले, 15,000 मतं त्यांनी त्या निवडणुकीत घेतले. आमचा अवघा 400-700 मतांनी पराभव झाला. पण त्या निवडणुकीनंतर आम्ही तो विषय सोडून दिला. 2.5 वर्षानंतर पुन्हा ते मंत्री झाले. देवेंद्रजींनी आम्हाला सगळ्यांना बोलवलं की ज्येष्ठ नेते आहेत जिल्ह्याचे, त्यांना आपल्याला मंत्री करायचं आहे. अशी एक मीटिंग देखील सागर बंगल्यावर झाली आणि त्यांना मंत्री करायचं स्वागत केलं, त्यांचा सत्कार आम्ही केला.
परंतु त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा जे काय डावपेच करायला चालू झाले की त्यांचे मेव्हणे ज्यांनी आम्हाला पाडलं त्यांना महानंचं चेअरमन केलं. अर्थात मोठे फ्लेक्स लागले, सत्कार झालं, पण पक्ष नेतृत्वाचा कुठेही त्याच्यावर फोटो नव्हता. तेवढ्यावरच ते थांबले नाही. त्यांनी NDDBवर नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डवर त्यांनी घेतलं. आमच्या विरोधात जो काम कराल त्याला ताकद द्यायचं काम त्यांनी चालू केलं. एवढं होत असताना आमचे मार्केट कमिटीमध्ये आम्ही त्यांना समाविष्ट करून घेतलं. 1500 मतदान होतं, त्यांचे 40 मतं होते. बिनविरोध करायची, सहकारी संस्थेमध्ये राजकारण आणायचं नाही असं आमचं धोरण राहिलेलं आहे. आमच्या तालुक्यातल्या सगळ्या संस्था, काळे असतील, कोल्हे असतील, इतर लोक असतील, आम्ही बिनविरोध करायचा प्रयत्न करतो. त्याचाच भाग म्हणून आम्ही बिनविरोध केलं. ज्यात विखे पाटलांच्या मेव्हण्याने आम्हाला पाडलं, आम्ही त्यांचे 2 सदस्य घेतले आणि त्यांच्या तालुक्यात आमचा मतदारसंघ येतो. आमचे जास्त 10% मतदान आमचे होतं. आम्ही त्यांना विनंती केली तेवढं नाही, पण 2 जागा आम्ही तुमच्या मेव्हण्यांच्या घेतल्या, आमच्याही काही कार्यकर्त्यांना तिथं समाविष्ट करा. खासदार सुजय विखेंनी शब्द दिला की आम्ही तुम्हाला गणेश कारखान्याच्या निवडणुकीमध्ये, पुढच्या होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सगळ्या निवडणुकीमध्ये तुमच्या कार्यकर्त्यांना आम्ही योग्य तो मान सन्मान देऊ आणि न्याय देऊ. परंतु कारखान्याची निवडणूक लागली आणि ते म्हणे शक्य नाही. त्यावेळेस आम्ही मार्केट कमिटीला सगळे उमेदवार मागे घेतले. आमची एकही जागा त्यांनी दिली नाही. आणि तिथून खरं माघार घेतल्यावर मी त्यांचा फोन स्पीकरवर ऐकवतोय सांगितलं होतं आणि त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेला शब्द होता की आम्ही विचार करू. आणि ते न झाल्यामुळं कार्यकर्त्यांनी स्वाभाविक माझी गाडी रस्त्यावर अडवली. ते म्हणे आम्ही तुम्हाला सांगत होतो हे आपल्याला फसवतील, आता काही झालं तरी तुम्हाला गणेश कारखान्याच्या निवडणुकीमध्ये भाग घ्यावा लागेल. त्यानंतरही आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्याने येता येणार नाही, तुमचा काय संबंध, असे अरे रावीच्या भाषेत त्यांनी उत्तर दिलं. आणि मग स्वाभाविक शेतकऱ्यांसाठी आम्ही उतरलो आणि त्याला काय अडचणी आल्या, म्हणजे अनेक अडचणी आल्या. तो संघर्ष झाला, कारखाना ताब्यात आला. कारखाना ताब्यात आल्यानंतर मी जिल्हा बँकेवर आहे. नुसतं तुमचा ताब्यात नाही आला तर स्कोअर पण तुमचा 18-1 असा होता. हो, त्याच्यामध्ये खरं आहे तो ताब्यात आला. म्हणजे त्याच्या वेळेस जेव्हा जनमताचा आदर करणं लोकशाहीमध्ये हा पहिला हेतू असला पाहिजे, पण त्याच्यातून सूड भावनेने अनेक जणांचे काटे काढणं, काहींच्या सोसायटीवर प्रशासक नेमणं, चौकशा लावणं, अशा गोष्टी चालू झाल्या. राजकारणामध्ये किंवा सहकाराच्या राजकारणामध्ये इलेक्शन संपलं की राजकीय जोडे बाजूला ठेवून आपण सगळं काम करत असतो. अगदी उसाची तोड ज्यांची चालू आहे त्यांना फोन करणं नेत्यांनी एवढ्या मोठ्या आणि सांगणं की गणेशला ऊस देऊ नका, एवढ्या पातळीपर्यंत त्यांचं राजकारण गेलं. जिल्हा बँकेने मंजूर केलेलं कर्ज, मंजुरीचं पत्र आहे आमच्याकडं, मंजूर करून सुद्धा आज तग्यात आम्हाला पैसे दिले गेलेले नाही. ज्या बँकेवर तुम्ही स्वतः संचालक आहे. आणि त्याच बँकेचं चेअरमन जेव्हा बदलायचं होतं, आदरणीय देवेंद्रजींनी आम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सांगितलं की आपल्याला चेअरमन पद बदलायचं आहे. त्यावेळेस ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ताब्यात होतं. आम्ही रात्रीतून गोळाबेरीज केली. 20 पैकी 5च फक्त भाजपकडं मतदान होतं. आम्ही 11वर नेऊन पोचवलं. त्याच्यात मी देखील सक्रिय होतो. रात्री 2 वाजेपर्यंत जागलो आणि सत्ता परिवर्तन झाली. कर्डिले साहेब त्या ठिकाणी चेअरमन झाले आणि तीच बँक आज आम्हाला कर्ज नाकारते. कर्ज मंजूर आहे पण देत नाहीये. आणि आज जवळपास 30-40 कोटी शेतकऱ्यांचं पेमेंट थकलेलं आहे. आम्हाला संघर्ष करावा लागतोय. नुसतं तेवढंच नाही, हायकोर्टात ते गेले. हायकोर्टात आमच्या बाजूनी केस लागली. त्याच्यावर ते सुप्रीम कोर्टात आता गेलेले आहे. 2 दिवसांनी त्याची तारीख सुप्रीम कोर्टामध्ये आहे. लाखो रुपये वकिलांवर खर्च करावा लागतं आहे. आणि म्हणजे गल्ली ते दिल्ली पर्यंत जिथं त्रास देता येईल, अगदी आमच्या ग्रामपंचायतींचे जो दलित वस्ती निधी आहे तो सुद्धा एकही रुपये दिला नाही. जनसुविधेचा निधी दिलेला नाही. DPDCचं 550 कोटीचं बजेट आहे. एकही रुपया आमच्या तालुक्यामध्ये आमच्या सांगण्यावरून आलेला नाही. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.